नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे काकणबर्डी येथे. येथे वरती बर्डीवर खंडेराव महाराज यांचे मंदिर आहे. बानू व खंडेराव यांचा विवाह झाल्यानंतर इथे काकण सोडण्यात आलं होतं असं मानले जाते. वरती चढण्याच्या अगोदर मारुती रायांचे मंदिर आहे. इथे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही वरती चढायला सुरुवात केली. कार्तिक व श्रुती जोरात निघाले वरती. थोड्याच वरती गेल्यावर खाली दिसणारे निसर्गरम्य वातावरण. हे आहे खंडेराव महाराजांचे मंदिर. येळकोट येळकोट जय मल्हार. इथे आता नुकतंच यात्रा संपन्न झालेली आहे. फार मोठी यात्रा असते इथे. पाचोऱ्याहून थोड्याशाच अंतरावर असणारी ही काकणबर्डी खंडेराव महाराजांचे देवस्थान. मग आम्ही खंडेरावांचे दर्शन घेतले. नवविवाहित वधूवर जेजुरी न जाण्यास जमल्यास इथे दर्शनाला येतात. आमच्या कार्तिकनं पण दर्शन घेतले. मित्रहो, एवढ्या उंचीवरून दिसणारे हे गाव इकडे गिरड नावाचे गाव आहे. इथे आता सध्या तरी बरेचसे बांधकाम सुरू आहे. येथे काही दिवसात एकदम सुंदर नजारा असा इथे दिसायला मिळणार आहे. खाली गार्डन आणि सिमेंटचे रस्ते बनवले जाते राऊंड मध्ये. अतिशय सुंदर आहे हा परिसर. इथे आल्यावर आपण जेजुरी आल्यासारखं वाटायला लागून जातं. पूर्वी इथे अशा पायऱ्या नव्हत्या. एक पाऊल वाट होती. त्या पाऊल वाटनं वरती चढायचं. इथून समोर आपल्याला पाचोरा शहर दिसते. अतिशय सुंदर गड. इथे एकदा नक्की येऊन बघा. इथे आल्यावर मन शांती आणि सुखाची अनुभूती होते. तर मित्रांनो, तुम्ही जरूर एकदा इथे खंडेरायाच्या दर्शनासाठी या. इथला नवस पूर्ण होतो असे सुद्धा मानले जाते. दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे घराकडे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.